नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या संपूर्ण जगामध्ये दोन युद्ध पेटलेली आहेत. त्यातलं ती दोन्ही युद्ध कधी संपणार याच्याबद्दल कुणालाच स्पष्टता नाही. जे लढतायत त्यांना पण स्पष्टता नाही. अशा परिस्थितीत जे दुसरं युद्ध चालू आहे, जे पश्चिम आशियामध्ये आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्या संदर्भातला संघर्ष सुरू आहे. या संघर्षामध्ये अचानक वेगवेगळ्या मुसलमान राष्ट्रांची एंट्री होतीये आणि ते राष्ट्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी एकत्र येऊन काम करू बघतायत. त्यामुळे आपल्याला पाकिस्तानचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे की पाकिस्तानच्या आसिम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी कशा पद्धतीने अमेरिकेमध्ये आणि या सगळ्यामध्ये मध्यस्थी करायला सुरुवात केली. परंतु ह्याच्यामध्ये ही सगळी गोष्टी सुरू असताना युद्धाचं काय होईल ते होईल, परंतु भारताने याच्यातनं काय घेतलं पाहिजे, भारताला याच्यामध्ये काही गोष्टी आहेत का, आणि खरोखरच भारतासाठी एक अलार्मिंग गोष्ट आहे का, हेच आपल्याला विचार करायचा आहे. आणि ती समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. सर, मला पहिलाच समजावून सांगा की या मुस्लिम या सगळ्या देशांचं आणि या युद्धांचं नेमकं चाललंय काय आणि सध्या काय चालू आहे? तसा खरं सांगायचं तर जिओ पॉलिटिक्स नावाने हे जे काय ओळखलं जातं त्याचं मी काय फार तज्ज्ञ असं मी म्हणत नाही. पण जे दिसतं, आपण ॲनालिसिस ज्याचा जो करतो तर तो काय दाखवतो, मी दोन दोन वर्गांमध्ये हे सांगेन, दोन वेगळ्या ह्याच्यामध्ये. एक आपण प्युअर भारत, 1971-72चं युद्ध झालं, बांगलादेश आपल्यामुळे तयार झाला. बरं, तो बांगला अस्मिता या नावाने सुरुवातीला ते सगळं सुरू होतं. हळूहळू ते पण हिरवं होत गेलं आणि आज बांगलादेश आपला शत्रू झालेला आहे. काही काळ तो अप्रत्यक्ष होता, आता ते जवळजवळ थेट झालेलं आहे. नेपाळ, एकेकाळी भारतातला हिंदू अभिमानाने सांगायचा की जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र कुठलं असेल तर ते नेपाळ. नेपाळ डावा होत चाललेला आहे. नेपाळ पण आपल्याशी फार काही चांगला आहे असं नाही. मालदीवला आपण इतकी मदत केली, मालदीव पण उलटलेला आहे. पाकिस्तानचं तर बोलायची गरज नाही. आता बरं, तिसरं मी अफगाणिस्तानकडे येतो. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये काही काळ तालिबान होतं. म्हणजे आपल्याला आठवतं लादेनला मारण्याच्या याने जे मिशन सुरू झालं त्याच्यातून मग अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने सेना घुसवल्या, ती लढाई चालत राहिली. म्हणजे साधारण 7-8 वर्षापूर्वीचा आपण हे काढून बघूया. तालिबान वॉज अ ताबू, तालिबान म्हणजे दहशतवादी संघटना, असं सगळं त्याच्याकडे बघायचं चित्र होतं. आता काय झालं, तालिबानच तर राजा झाली तिथे. अमेरिकेने सगळे ट्रूप्स काढून घेतले. आता अफगाणिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतो, त्यांच्या टीम येतात, त्यांचे प्लेयर आपल्या IPL मध्ये खेळत आहेत. म्हणजे अचानक तालिबान सेक्युलर झाली का? तालिबान सेक्युलर नाही झाली, आम्ही डोळ्यांना पडदे लावलेत. असंच झालं ना हे. बरं, आता परत मजा अशी आहे की याच तालिबानने बामियानमधल्या त्या बुद्धाच्या मूर्ती फोडलेल्या. मी अफगाणिस्तानची टीम भारतात खेळायला आली म्हणून कुठल्या बुद्धिस्ट संघटनेने, ना फक्त भारतातल्या, अजून जगातल्या कुठल्या, त्याचा निषेध केला किंवा हे असं चुकीचं झालं असंही कोणी मी म्हटलेलं बघितलेलं नाही. म्हणजे हे ना सगळे कन्व्हिनियन्सची पॉलिटिक्स दिसत आहेत. आता हे झालं एक, म्हणजे भारत आणि भारत सेंट्रिक काही देशांचं जे ढोबळ बटबटीत दिसतं हे एकीकडे. दुसरीकडे ते पुतीनने तिकडे युद्ध सुरू केलं. काही काळ अमेरिकेने त्यांना सपोर्ट दिला, राजा बदलल्यावर सगळं परत विस्कटलं. हा ट्रम्प जे काही करतोय हे सगळंच अनाकलनीय स्वरूपाचे पण आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे इराणच्याकडे न्यूक्लिअर काय वेपन्स आहेत, काय नाही आहेत, हे ह्याच्यावरून हे सगळं पेटलंय. आणि ते पेटलंय खरं त्या वेपन्सवरून, पण आज होर्मुझ हाच चर्चेचा विषय झालाय. तिसरं बघा, गाझा, म्हणजे त्या पॅलेस्टाईन आणि इस्रायल, ती गाझा पट्टी, त्यातला व्हायोलन्स. मी काय इस्रायलची बाजू घेत नाही, पण फक्त व्हायोलन्स जगात आज त्या गाझा पट्टीतच होतोय. बांगलादेशमधल्या हिंदूंवर होत नाहीये, पाकिस्तानातल्या हिंदूंवर होत नाहीये. सुदान किंवा तिकडचे जे आफ्रिकन देशांमध्ये ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठा हत्याकांडांचा भाग आज सुरू आहे, पण त्याच्यावर चर्चा होत नाही. चर्चा फक्त गाझावर होते. आता हे सगळं जर एकत्र बघत गेलो ना आपण, बरं ह्याला सोडून, म्हणजे ही दोन आक्रमणं आपण बघितली, अमेरिकेने केलेली किंवा रशियाने केलेली, ही दोनच नाही आहेत. त्या तुर्कीने तिच्या बाजूच्या त्या सायप्रस का ग्रीसवरती आक्रमण करून त्याचा काही भाग गेली 40-50 वर्ष स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे. म्हणजे युद्ध होत आहेत. युद्ध होत असतात किंवा हे जे संघर्ष पेटत आहेत तेव्हा प्रत्येक देश स्वतःचं नागडा उघडा स्वार्थ बघतो, ही परिस्थिती आहे. आपण कुठे बसतो ह्या सगळ्यामध्ये? म्हणजे एक समज हल्ली गेल्या 3-4 वर्षात व्हायला लागलेला की अमेरिका आणि आपण दोस्त व्हायला लागलो आणि अमेरिकेला पाकिस्तानची खरी व्हॅल्यू कळली वगैरे वगैरे. एका सटक्यात सगळं बदललं. आसिम मुनीर तिकडे गेला,
ट्रम्प बरोबर जेवायला बसला, आल्यावरती आता इराण आमचा नैसर्गिक दोस्त, आमचा नैसर्गिक दोस्त असं आम्हीच आपले म्हणतोय. मध्यस्थीला कोण जाऊन बसलं? पाकिस्तान जाऊन बसला. पाकिस्तान हा जगातल्या सगळ्यात जास्त टेररिस्टना मदत करणारा देश असे यांचेच रिपोर्ट सांगतात आणि आम्ही ते दाखवतो, बघा अमेरिका असं म्हणाली, बघा हे असं म्हणाले. आता काय झालं? या सगळ्यामध्ये पुन्हा तोच स्वार्थ येत असेल तर याला आपण कसं बघायचं हा प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याकडे जे नेहरूंनी काश्मीर प्रश्न तो संयुक्त राष्ट्रात नेऊन टाकला आणि तो अजून भिजत पडलाय, कदाचित तेव्हाच सेना तिकडे पण घालून टाकली असती. कदाचित आत्ताही ती वेळ आहे, जर कोणच कोणाचा पायपोस मोजत नाहीये, सगळाच गोंधळ सुरू आहे, तर आपण कुठे बांधिलोत? हा खरा एक प्रश्न आहे. पण याला अजून एक रंग आहे. पाकिस्तान आणि इराण ही पुन्हा त्या इस्लामच्या समान धाग्यातून आले का? किंवा पाकिस्तानचं आणि आपलं जेव्हा ते मागच्या वर्षीचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर सौदी अरेबियाचा आणि पाकिस्तानचा करार झाला एकमेकांना मदत करण्याचा. बरं, सौदी अरेबियाची बरीच मोठी गुंतवणूक भारतात आहे. आता हे इक्वेशन कसं होतं बघा. म्हणजे आमचा जो शत्रू आहे, नैसर्गिक शत्रू, त्याचा मित्र हा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करणार. बरं, सौदी अरेबियासारखा अरब राष्ट्र जेव्हा आमच्याकडे गुंतवणूक करतं तेव्हा ते नैसर्गिकरित्या असं म्हणत असू शकतं की जरा आमच्याच धर्माचे घ्या, किंवा ह्या अंडरकरंट्स आहेत. म्हणजे नाशिकमध्ये ते एकाच ह्याची का सगळी नावं एकत्र आली किंवा ती का बिनधास्त होती, कदाचित असे अंडरकरंट्स असू शकतात. वी कॅनॉट से नो, आपण म्हणू नाही शकत. आता हे असं असताना म्हणजे सगळीकडे जर नागडा उघडा स्वार्थच बघितला जात असेल आणि त्याच्याच आधारावरती गणितं मांडली जात असतील तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की इस्रायलला अमेरिका मदत करते किंवा युरोपियन युनियन्स मदत करतात, याचं एक काही प्रमाणात तरी फार पूर्वीपासूनचं एक कारण असं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ज्यू तिथे राहतात आणि तिथले ज्यू तिथे दबाव आणतात की यांना मदत करा. हे एक इक्वेशन म्हणजे 1947-48 पासूनचं आज तसंच आहे. भारताबद्दल ही स्थिती आहे का? नाही. म्हणजे ख्रिश्चनिटीच्या मुद्द्यावरून एकत्र येतात, मुसलमान इस्लामच्या मुद्द्यावरून एकत्र येतात, हिंदू म्हणून आम्ही भारतात एकत्र येत नाही. म्हणजे आपण त्या दृष्टीने आयसोलेटेड आहोत, आपण त्या दृष्टीने एकटे आहोत. भीतीचा मुद्दा नाहीये, पण समजून घ्यायचा मुद्दा आहे की कदाचित उद्या म्हणजे आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची युद्ध सुरू आहेत, पण वी कॅन नेव्हर से, आपण कधी असं नाही म्हणू शकत की हे दोघे एकत्र यायचेच नाहीत. हे काही काळ तर एकत्र होतेच. अफगाणिस्तानच्या म्हणजे जेव्हा रशियाने आक्रमण केलेलं तेव्हा अफगाणिस्तानच्या योद्ध्यांना ट्रेनिंग तर पाकिस्तानात दिलं जात होतं. त्यांचे कल्चरल रूट्स हे आमच्यापेक्षा जास्त आहेत. आणि शेवटी आम्ही सगळ्या तिकडच्या देशांच्यासाठी काफिरच आहोत का, हा एक बेसिक प्रश्न, मूलभूत प्रश्न तसाच राहणार आहे. आणि ख्रिश्चनांच्या दृष्टीने आम्ही पागान्स म्हणजे मूर्तीपूजक आहोत का, हा प्रश्न तसाच राहणार आहे. हे आपण विसरून नाही चालणार. बरं, हे भारताबाहेरचे देश भारताला बघताना हे भारतीय म्हणजे खिशात आंबेडकरांचं संविधान घालून फिरणारे, हे आंबेडकरी विचारांचा हा देश आहे, म्हणजे हे काहीतरी वेगळे आहेत असं बघत असतील. कशावरून? ते म्हणतात आम्ही ख्रिश्चन आहोत, हे हिंदू आहेत, त्यांचं ते काय असतील ते त्यांनी बघावं. हा अप्रोच जर त्यांचा असेल तर आपण ह्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, हा प्रश्न आहे. ह्याचं खरं एक उत्तर असं आहे. आणि हे बॅकग्राऊंड काय आहे, तर आता जे मोदींनी आवाहनं केली आहेत तर ती कदाचित आधी करायला पाहिजे होती का, बंगालच्या इलेक्शनमुळे थांबवली गेली का, दिस इज ऑल टेम्पररी, ते तात्कालिक आहे. ते चुकीचं आहे किंवा ते आक्षेप बरोबर आहेत की नाही ह्याच्यात मी जात नाही. पण एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की भारताला तसा मदत करणारा नैसर्गिक मित्र नक्की कोणी आहेच असं आपण म्हणू नाही शकत. आम्हाला आमच्याच ओळखीच्या आधारावर उभं राहायला लागेल आणि आमची ओळख जग संविधान म्हणून बघत नसावं. आमची ओळख जग हे हिंदूंचा देश आहे. हे मग कोण आमचं कौतुक करतो, कोण आम्हाला मूर्ख म्हणतं, जे काय म्हणत असेल, पण वी आर आयडेंटिफाईड ॲज इंडियन्स, वी आर आयडेंटिफाईड ॲज हिंदूज. ही जर आमची ओळख आहे तर तीच ओळख घेऊन पुढे जाण्याशिवाय पर्याय काय? मग ही ओळख पुसायची, नवीन काहीतरी ओळख बनवायचा गेली आम्ही 60 वर्ष अट्टहास करतोय, तो कितपत यशस्वी झाला हा प्रश्न आहे. तर मग तिथून पुढे जायचं. याच्यापेक्षा हिंदू म्हणून आमची काय स्ट्रेंथ आहे ती शोधून तिथूनच पुढे वाटचाल करायची का, तिथेच खरी आपल्या महासत्ता होण्याची मुळं लपलेली आहेत का, हे आपण शोधायला पाहिजे असं मला वाटतं. सर, मग ह्यातनं एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की आतापर्यंत जर चित्र असेल तर 1947 पासून आलेली प्रत्येक सरकारं ही
प्रत्येक ठिकाणी मानवतेच्या दृष्टीने काम करत आहे. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आपण काम करतोय, अफगाणिस्तानला आपण तालिबानचं जे सरकार आलं असलं तरी अफगाणिस्तानला आपण भारत मदत करतोच आहे. इराणमध्ये भारत मदत करतोय. भारताने बऱ्याच वेळेला कोविडमध्ये अशा गरीब राष्ट्रांना कितीतरी प्रमाणात ती वॅक्सिन्स दिलेली होती, ही सगळी गोष्ट केली. मग मानवता प्रत्येक ठिकाणी दाखवून भारत चूक करतोय असं मला वाटतं का? मानवता आणि आत्मनिर्भरता, मानवता आणि शौर्यपूर्ण आत्मनिर्भरता ह्याच्यात फरक आहे. काही उदाहरणं सांगतो. आपल्याकडे किती जणांना हे माहिती आहे किंवा नाही माहीत मला माहीत नाही, पण भारतीय म्हणजे भारताचा 1947चा स्वातंत्र्याचा लढा आपण सगळे ना आमच्या चष्म्यातून बघतो, भारतीयांच्या चष्म्यातून. फ्रीडम ॲट मिडनाईट म्हणून एक पुस्तक मी पूर्वी वाचलेलं, ते एका विदेशाच्या चष्म्यातूनचा तो लढा आहे. विदेशाच्या चष्म्यातून ते बघितलं गेलेलं आहे. त्याच्यात एक फार मजेशीर किस्सा आहे की फाळणीचं जेव्हा अकांड हत्यांचं तांडव सुरू झालं, जाळपोळी आणि ह्याचं, तेव्हा हे आमचे सगळे नेते माउंट बॅटन कुठेतरी सुट्टी घालवायला गेलेला, त्याच्याकडे गेले. हो म्हणे, आम्हाला सांभाळता नाही येणार, आम्ही आतापर्यंत आंदोलनं केली, मोर्चे काढले, ऍडमिनिस्ट्रेशन आम्हाला नाही सांभाळता येणार. तो म्हणे मी येईन परत, तुम्ही चला परत. तो म्हणे मी येईन परत, एका अटीवर, काय, मला मध्ये डिस्टर्ब नाही करायचं, आय विल कम्प्लिटली कंट्रोल इट. असं करून परत माउंट बॅटनला आपण आणलेलं आहे. म्हणजे दिस इज अवर इन अ वे फेल्युअर. आता मला सांगा की ही जी उदारता आपण म्हणतो आणि गांधींचं अजून आपण छापतो किंवा गांधी अजून आपल्याकडे म्हणतात की ते गांधीवादच खरा वगैरे वगैरे, तर मजेची गोष्ट अशी आहे, गांधींची ती शिकवण होती ना, एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा वगैरे वगैरे. फाळणीत त्या हिंदूंना ते सांगत होते की तुमच्यावर बलात्कार झाले तरी ते सहन करा, किंवा अशाच स्वरूपाचं तर सगळं सांगणं होतं. कुठे काँग्रेसने केलं ते? एकातरची लढाई झाली, कोण लढलं? काँग्रेसच तर लढली. ती धोरणं आपण तशीच सांभाळत राहिलो. 65ला म्हणून तर हरलो, 62ला. 65ची लढाई परत आपण जिंकलोच ना. का आपण या तुम्ही सगळंच घ्या, हा उरलेल्यांना पण कन्वर्ट करा, सगळ्यांनाच सुनता पडायला लावा, करायला लावा, किंवा चीन तू पण ये, पाकिस्तान तू पण ये, उरलेला पण काश्मीर घे. हे आपण केलं नाहीये. आपण लढलो. म्हणजे काय होतंय की जिथे गरज पडते तेवढ्या पुरते आपण जरा जागे होतो आणि परत झोपतो. तर हे न ठेवता आपल्याला तो एक आक्रमक राष्ट्रवाद घ्यायचा. आक्रमक राष्ट्रवाद, आता ते म्हणतील मग मग आपण उदार राहायचं नाही का? दोन मध्ये फरक आहे की देऊया नको, भारताची संस्कृती देणाऱ्या हाताची संस्कृती, हे खरं, पण तुमचं अस्तित्व तर राहिलं पाहिजे आणि ते मानाचं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी जे करायला लागेल ते तर केलं पाहिजे. हा मुद्दा तिथे आपल्याला बघायला लागेल. तर तुम्ही मगाशी तुमच्या उत्तरामध्ये एक मुद्दा मांडला होता की अनेक मुसलमान, एक सौदी राष्ट्र ज्याबद्दल तुम्ही उल्लेख केला की जो पाकिस्तानचा पण मित्र आहे आणि तो आपला पण मित्र आहे, पण पाकिस्तान आपला शत्रू आहे. आपल्या शत्रूचा मित्र हा आपला मित्र आहे आणि सौदी आपल्याकडे गुंतवणूक पण करत असते. मग त्याच्यापासून त्यांच्या धर्माला प्रोत्साहन वगैरे या सगळ्या गोष्टी येत असणं स्वाभाविक आहे आणि ते येत असणं. मग आपण ह्या सगळ्या आक्रमणांना किंवा जशी छुपी, मी आता प्रत्यक्ष लढाई करून भारताला जिंकता येत नाही म्हटल्यावरती आपण अशा छुप्या पद्धतीने, कारण त्याचे उघड पण गोष्टी आता आपल्याला दिसत आहेत, तर अशा पद्धतीने हे असं सुरू आहे असं आपल्याला वाटतं का, की छुप्या पद्धतीने भारताला पोखरत जाणं? आणि मग जर ते खरं असेल तर आपण त्यावेळी काय उपाय केला पाहिजे? नाही, छुप्या पद्धतीने भारताला पोखरत जाण्याचे प्रसंग तर रशियातले काही जे गुप्तहेर पळून अमेरिकेत वगैरे आले, मला वाटतं त्याला मिथ्रोकिन फाईल्स म्हणून ती पुस्तकं पण आलेली आहेत, त्याच्यात पण आहेत की आमच्या नेत्यांना KGB पैसे देत होती किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेत होती. असं नाहीये की आपल्याकडे एस्पियोनेज ज्याला म्हणतो, हेरगिरी किंवा माणसं फोडणं किंवा त्यांच्या हिशोबाने करून घेत राहणं, हे आपल्याकडे नाही होत. अशा समजातच राहू नये, हे आपल्याकडे होतच आहे. फक्त आपल्याला त्यातलं हे कशामुळे आणि हे कशामुळे असं कळत नाहीये. त्यामुळे हे आहे. आता हे हाऊ टू फाईट इट आउट, तर साधी गोष्ट आहे. मला तुम्ही सांगा, चीनी भाषेच्याच ताकदीवर उभा राहतो. इस्रायली जगभरातून त्या इस्रायलमध्ये एकत्र आले, हिब्रूच शिकले, कॉमन भाषा त्यांनी हिब्रूच डेव्हलप केली. म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान, ची जगण्याची पद्धत त्यांनी स्वतःचीच ठेवली. आपण मात्र, म्हणजे ही आत्मनिर्भरता आहे ना, ही फार व्यापक स्वरूपात आहे. म्हणजे आपण गुगल वापरतो, आपण फेसबुक वापरतो, इथपासून आपल्याला स्वतःची सिस्टीम डेव्हलप करायला लागेल. म्हणजे हे भारतीयीकरण न होता हिंदूकरण ज्याला आपण म्हणतो, तर ते जेव्हा आपण करायला लागू तेव्हा एक एक त्याचे पैलू जेव्हा म्हणतो किंवा त्याचे अजून डेप्थ त्याची ती आपल्याला अजून कळत जाईल. तेवढं आपल्याला आज जायला लागेल. आता उद्या समजा गुगलने
सपोर्ट काढून घेतला भारतातला, सर्व्हर वगैरे बंद केला. व्हेअर वी आर गोइंग टू लँड, किती गोष्टी एका फटक्यात बंद होणार आहेत. आता त्याला पॅरल सिस्टीम काही बनलेल्या आहेत, पण त्या प्रचलित झालेल्या आहेत का, याचं उत्तर नाही आहे. मग प्रचलित व्हायचा जो मधला काळ आहे तो लॉसचा काळ आहे. तो लॉसचा काळ आहे. म्हणजे ती एक म्हण आहे ना, की तुम्ही शांतता काळात जितका घाम गाळतात तेवढं युद्ध काळात तुम्हाला रक्त कमी गाळायला लागतं. तर हा शांतता काळ नसला तरी इथे घाम गाळायचा हा वेळ आहे, एवढं मात्र नक्की. सर मग आपण ह्याच्यातनं असा अर्थ निघतो का की खरोखरच आता आपण जे हिंदी राष्ट्रवाद की हिंदू राष्ट्रवादाची आपण संकल्पना सातत्याने मांडतोय त्याची गरज आता पुन्हा आहे आणि पुन्हा एकदा आपण त्या राष्ट्रवादाकडे सगळ्यांनीच गेलं पाहिजे आणि त्याच्यावरतीच आपली सगळी समाज बांधणी केली पाहिजे असं मला वाटतं का? याची 2 उदाहरणं सांगतो. हिंदू राष्ट्रवादाची गरज अशासाठी आहे, जर माझं चुकत नसेल तर एक ब्रिटिश होता ज्याने शिखांचा इतिहास लिहिला आणि ती फुटाफाटीची मुळं तिथून सुरू झाली. तो वेदांचा अनुवाद करणारा जर्मन होता, ज्याने त्याचा अनुवाद अशा स्वरूपाचा केला की त्याचं डिजनरेशन व्हावं. आज द्रविड आणि आर्य हे भांडण हळूहळू इतक्या टोकाला जाणार आहे की तुम्ही उत्तर भारतीय सगळे राज्य वेगळे आणि आम्ही वेगळे. त्या आज तमिळनाडूमधले जे काही पक्ष तयार झालेत ते सगळे तमिळ अस्मितेला धरूनच तर तयार झालेत. म्हणजे हे ऑलरेडी बाल्कनायझेशन जे म्हणतो, छोटे छोटे ह्यांचे तुकडे करून टाका, ही प्रक्रिया राबवण्याची गोष्ट गेल्या 100-150-200 वर्षापासून सुरूच आहे. ही थांबवायची असेल तर कॉमन गोष्ट काय तर ती हिंदुत्वाची आहे. तमिळ जरी तमिळ अस्मितेबद्दल बोलत असला तरी तो पूजा रामा आणि विष्णूचीच करतो ना. जी पूजा वाराणसीत पण होते, काश्मीरमध्ये पण होते. मग कॉमन एजेंडा शेवटी आपला तोच राहतो. एकीकडे ही गोष्ट आहे आणि दुसरीकडे आपण एक त्रयस्थपणे आपण हिंदुत्वाचा मुद्दा कम्प्लिटली बाजूला ठेवू. लेट अस बी व्हेरी प्रॅक्टिकल. माझा सगळ्यांना साधा प्रश्न की या जगाने आतापर्यंत समाज रचना राबवण्याची राजवट ज्याला म्हणू, एक इझम ज्याला आपण म्हणतो, आता तो कॅपिटलिझम आहे, भांडवलशाही. अमेरिका किंवा हे देश त्याच्यात आहेत. तो कम्युनिझम आहे, रशियात होता, इतर बऱ्याच देशांमध्ये होता. नाव लेटस एक एक आपण घेऊ. कम्युनिझम फेल झाला. रशिया ज्या ठिकाणी म्हणजे आम्ही उद्या मंगळ आणि चंद्रावरती कम्युनिझम नेऊ म्हणणारे, तिथेच तर त्यांचे पुतळे फोडले गेले. म्हणजे तिथलं फेल्युअर आहे. आज भारतात पण एक पण राष्ट्र उरलं नाही की जे कम्प्लीट कम्युनिस्ट असेल. म्हणजे त्या अर्थाने चीनने स्वतः कम्युनिझम काही प्रमाणात सोडला, ही वस्तुस्थिती आहे. वेदर कम्युनिझम इज अ फेल्युअर, एक राष्ट्र चालवण्यासाठीची आदर्श विचार प्रणाली म्हणून साम्यवाद उरला नाही, बाजूला गेला, फेल्युअर झालं. आपण कॅपिटलिझमकडे जाऊ. आज ब्रिटनमधला घटस्फोटाचा रेट 50%. म्हणजे 100 मधली 50 लग्न घटस्फोटात जातात, उरलेली 50 किती टिकतात. आणि तिथेही म्हणजे काय आपण बाहेर ख्यालीपणा म्हणू, अन्य जोडीदाराशी संबंध किंवा लग्नाच्या जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंध. आता किती जणांना माहीत नसतात म्हणून हे लग्न टिकलेलं असतं. हा पण एक परत त्यातला एक वेगळा भाग आहे. पण हे सिरियस आहे. बरं, कॅपिटलिस्टिक देशांमध्ये सुद्धा म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक विचारसरणी, ज्याला जे करायचं त्याने ते करावं म्हणून काय ते पूर्ण सुखी आहेत का, याचंही उत्तर नाही आहे. म्हणजे कॅपिटलिस्टिक देशांमध्ये सुद्धा ते त्यांनी साध्य केलं असं म्हणता येईल, याचं उत्तर नाही आहे. तिसरी आमच्याकडे राज्यव्यवस्था होती इस्लामची, इस्लाम आधारित, जी आपण बघतो. आता त्याच्यावरती मी काय बोलायची गरज नाही. मग ते काही आदर्श झालं का, नाही झालं. मग माझा साधा प्रश्न आहे यार, हे 3-4 फेल्युअर आहेत, एक चान्स तर द्या हिंदुत्वाला. हिंदू धर्म आधारित, मी पॉलिटिकल हिंदुत्वाबद्दल बोलत नाहीये, मी त्याच्या स्पिरिच्युअल आस्पेक्ट बद्दल बोलतोय, मी त्याच्या सोशल आस्पेक्ट बद्दल बोलतोय. तुम्ही याला चान्सेस देणार नाही. आधीच तुम्ही हिंदू तालिबान म्हणून त्यांना घोषित करून टाकणार. दॅट इज रॉंग. 3 सिस्टीम्स फेल जर गेल्या 300-500 वर्षात झालेल्या असतील तर या सिस्टीमला टेस्ट करायला निदान पुढची 100 वर्ष दिली गेली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला कळेल की ह्याचं नक्की काय, असं मला वाटतं. सर तुम्ही कायमच आपल्याला एका अशी वेगळ्या आणि पुन्हा एकदा चर्चेला न जाणाऱ्या विषयांवरती प्रबोधन करायला येता आणि आज तुम्ही एक वेगळाच म्हणजे जो खरंच आपल्या लक्षात पण निघणार नाही आणि त्या गोष्टीकडे आपलं लक्षच सर्वसामान्यांचं लक्षच नाही आहे अशा मुद्द्याकडे आम्हाला लक्ष वेधलं. आणि खरोखरच आज हिंदुत्वाची किती गरज आहे, काळाची गरज किती बनलेली आहे ही आम्हाला अधोरेखित केली. त्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.
ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा विचार जो आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय तो तुम्हाला कसा वाटतोय ह्याच्याबद्दलची आपली मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.